नमस्कार. श्री वल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमन वेलनेस सेंटर खेरडी दापोली येथे आपलं स्वागत. हा सर्व श्री वल्लभ आयुर्वेद आश्रमाचा परिसर आणि या ठिकाणी आपण दर महिन्याला एक 3 दिवसीय निवासी शिबिर घेत असतो. आजचा शिबिराचा 3रा दिवस आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये शिबिरार्थी इथे फिरत असतात छान, आणि त्यांना काही विविध स्तोत्र, मेडिटेशन असं त्यांच्याकडनं आम्ही करून घेत असतो. सप्तचक्र ध्यान, कृतज्ञता ध्यान अशा स्वरूपाची क्रिया आपण करत असतो. आणि यामध्ये एक नवग्रह स्तोत्र आहे. जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतिम तमोरिम सर्वपापघ्नम प्रणतोस्मि दिवाकरम. आरोग्य प्राप्त करून देणारी अशी ही देवता सूर्य आणि एकंदरच नवग्रह स्तोत्र याचं पठण आपण इथे रोज करत असतो. एकंदर या जागेची, परिसराची शुद्धी व्हावी, तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, याच्यासाठी म्हणून अशा स्तोत्रांचं पठण हे आपल्या मनाला प्रसन्न करणारं, ऊर्जा प्राप्त करून देणारं असं असतं. तर या नवग्रह स्तोत्राची जी फलश्रुती आहे त्यासंबंधी मी थोडंसं बोलणार आहे. एकतर हे नवग्रह स्तोत्र इथे व्यासमुखोद्गीतम, हे व्यास मुनींच्या मुखातून निर्माण झालेलं असं हे नवग्रहांची स्तुती करणारं असं हे स्तोत्र आहे. इथे व्यासमुखोद्गीतम ये पठन्ति मनीषिणः, मनापासून त्या गोष्टी प्राप्त करून घेण्याची इच्छा असणारे, मनामध्ये चांगले संकल्प निर्माण करणारे असे जे लोक आहेत, जे विथ फुल इंटिग्रिटी जे इमॅजिनेशन करू शकतात, व्हिज्युअलाइज करू शकतात, मॅनिफेस्ट करू शकतात, असे सगळे व्यक्ती मनीषिणः, अशा व्यक्ती अशा नवग्रह स्तोत्राचं पठण जे करतात, ये पठन्ति मनीषिणः दिवावाय दिवारात्रौ विघ्नशांतिर्भविष्यति. या नवग्रहांच्या कृपेने विविध विघ्नांचा नाश होतो असं व्यासांनी सांगितलंय. आणि ही विघ्नभूता यदा रोगा, विविध व्याधी हीच मोठी विघ्न आहेत. आरोग्य बिघडणे हे केवढं तरी मोठं विघ्न आहे. आणि या विघ्नरूपी, विघ्नभूत असे व्याधी दूर व्हावेत याच्यासाठीची म्हणून ही अशी नवग्रहांची स्तुती आणि त्या स्तोत्राचं पठण हे सांगितलेलं आहे. विघ्नशांतिर्भविष्यति म्हणजे व्याधींचा नाश होण्यासाठी म्हणून त्याचं पठण आहे. नरनारी नृपाणांच सर्वसामान्य जनता, आपण सर्वजन आणि अगदी राजे महाराजांपासून अगदी मोठ्या मोठ्या मंडळी या नवग्रहांच्या विविध त्रास, कृपा दोन्ही याच्यापासून कुणाची सुटका नाही. अगदी शनिदेवांचं महात्म्य तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. नरनारी नृपाणांच भवेत दुःस्वप्ननाशनम. दुःस्वप्न, विविध प्रकारचे वाईट विचार आपल्या मनामध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये चालू असतात. आपल्या आसपास जे जे काही प्रसंग घडत असतात, अनेक गोष्टी आपण पाहत असतो, विचार करत असतो, चिंतन करत असतो, त्याच गोष्टी आपल्या स्वप्नामध्येही येतात. मग अनेक स्वप्न ही दुःस्वप्न म्हणजे वाईट विचार यांनी युक्त अशी असणारी स्वप्न ही आपल्याला त्रास देत असतात. झोपमोड होते अनेक लोकांची, आणि शांत झोप झाली नाही की मग दुसरा दिवस खराब जातो. तर या नवग्रहांच्या स्तोत्राच्या पठणाने दुःस्वप्ननाशन, आरोग्यप्राप्ती आणि दुःस्वप्ननाशन, शांत निद्रा ही प्राप्त होण्यासाठी मदत होते असं व्यासमुनी सांगतात. भवेत दुःस्वप्ननाशनम आणि ऐश्वर्यम अतुलम तेषाम. आरोग्य चांगलं राहिलं, फिजिकल एनर्जी चांगली असेल तर मग पुढे सोशल एनर्जी, मेंटल एनर्जी, स्पिरिच्युअल एनर्जी, फायनान्शियल एनर्जी या सगळ्या नीट सुधारण्यासाठी मदत व्हायला लागते. त्याचा बेस शारीरिक आणि मानसिक आरोग्य
हे चांगलं असणे हे आहे. तर काय म्हणतात, ऐश्वर्यम अतुलम तेषाम आरोग्यम पुष्टिवर्धनम. आरोग्य, तुष्टी, पुष्टी या प्राप्त करण्यासाठीच तर सगळे संकल्प आहेत, जे आपण विथ फुल इंटेग्रिटी जर समजा, प्रामाणिकपणे जर समजा असे संकल्प केले तर ते साध्य होण्यासाठी आपल्याला मदत होते. ग्रह नक्षत्रजा पीडा, विविध प्रकारच्या पीडा काय आहे, हे जे सर्व सृष्टी आहे तर या सृष्टीचाच आपण एक अंश आहोत. मॅन इज एपिटोम ऑफ युनिवर्स. पिंड ब्रह्मांड न्यायाने आपण ह्या सृष्टीचाच एक अंश असल्यामुळे सृष्टीमध्ये चालत असणाऱ्या घडामोडींचे सूक्ष्म अतिसूक्ष्म असे परिणाम आपल्यावरही, शरीरावर, मनावर, सगळ्यावरती होत असतात. ग्रह नक्षत्रजा पीडा तस्करागनी समुद्भवा. विविध प्रकारच्या पीडा आहेत, आध्यात्मिक आहेत, अधिभौतिक आहेत वगैरे. ता सर्वा प्रशमयांती, त्या सर्वांचा शम पावतो. आणि पुढे काय म्हणतात, व्यासो ब्रूते न संशय. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय बाळगून हे करायचं नाही आहे, पूर्ण श्रद्धेने हे अशा प्रकारचं नवग्रहांचं स्तोत्र पठण करायचं आहे. आणि हे सगळे जे ग्रह, तारे, नक्षत्र असे जे सृष्टीमध्ये आहेत यांच्याप्रती आपण एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये हवा. साक्षात सूर्य नारायण तेजोनिधी आहे तो, तर ह्या सूर्याप्रती कृतज्ञता, चंद्र आहे सोम त्याप्रती कृतज्ञता, त्याला वंदन. या निसर्गातल्या शक्ती आहेत यांच्याप्रती आपण कृतज्ञ जर राहिलं पाहिजे, त्याचा परिणाम नक्कीच आपल्या मनावर होतो. आणि मन, शरीर, बुद्धी या सर्वांना आरोग्य प्राप्ती करण्यासाठी कृतज्ञता भाव असणं आवश्यक. आणि त्यासाठी त्यांची स्तुती, त्यांना वंदन, त्यांच्या स्तोत्रांचं पठण हे नक्कीच आपल्याला आरोग्यासाठी शारीरिक आणि मानसिक हे फायदेशीर ठरणारं असतं. आणि ते तर साक्षात संस्कृत श्लोकांचं पठण हेच मुळात म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांना, आपल्या शरीराला हे बल देणारं असं आहे. तर त्यामुळे आपण नक्कीच अशा स्तोत्र मंत्रांचं पठण नक्की जरूर करा. आणि ते त्याची फलश्रुती, त्याच्या मागचा गर्भितार्थ हे समजून घेऊन करा. आणि नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद.